शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आपण एक सकाळी व्हिडिओ टाकला, त्यानंतर बरेचसे कमेंट आले शेतकरी मित्रांच्या की तुम्ही काही पण भाव टाकताय, तुम्हाला माहीत नसल्याने कारणाने तुम्ही व्हिडिओ टाकू नका आणि तुम्ही भाव नेहमी कमी सांगता। बरेच मित्रांचे कमेंट आल्या, त्यांना मी उत्तर देण्यासाठी आज हा व्हिडिओ टाकतोय। सर्व शेतकरी मित्रांनी जे शेतकरी मित्र आहेत ते आवर्जून बघा पूर्ण व्हिडिओ। तर बघा, मी 4-5 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता, ज्यामध्ये मी सांगितलं होतं की 42 रुपयापर्यंत खरेदी चालू होती आणि चांगला माल जो आहे तर 44 रुपयापर्यंत मागत होते माझ्या भागामध्ये। ठीक आहे, त्यामध्ये व्हिडिओ टाकल्यानंतर बरेचसे कमेंट आल्या की खरंच एवढे भाव कुठं चालू आहे, व्यापारी तर 38-37 मागतायत आणि 4000च्या आतच भाव चालू आहे, म्हणजे अशा कमेंट आल्या सुरुवातीला। त्यानंतर दुसऱ्या दिवशी बरेच शेतकरी मित्रांच्या कमेंट आल्या की हो बरोबर आहे, आता 38 रुपयाने 37 रुपयाने 39 रुपये म्हणजे 40-42 रुपयाने मागतायत, 40 ते 42 रुपयाने। तर काय असतंय, काही शेतकऱ्यांचे कमेंट आल्या की बाबा आमच्याकडे खरोखरच 38 रुपयानेच मागितला आहे, सरसकट मागितला आहे, 39ने सरसकट मागितला आहे किंवा 38 रुपयाने मागितला आहे। तर मी जे हे भाव सांगत असतो शेतकरी मित्रांनो, त्याचा जे इफेक्ट आहे तुमच्या भागामध्ये जे येतो कदाचित उद्या किंवा परवाच्याला, म्हणजे माझ्याकडे जे भाव मी माहीत करतो ते अगोदरचे असतात। म्हणजे तुम्हाला कळणार नाही की मी आज हा व्हिडिओ टाकला, तुम्हाला आज रोजी जरी तुम्हाला वाटत असेल की आजचे मी भाव कमी सांगितले पण ते कमी नाही आहेत, तुम्हाला तुमच्या भागामध्ये ते उद्याच्यालासुद्धा तुम्हाला कमी होऊ शकतात। कारण काही सौदे कालचे झालेले असतात ते आज काढतात व्यापारी, पण आजचे सौदे काही व्यापाऱ्यांना काय असतं, काही भागामध्ये माहीत नसल्या कारणाने ते तुम्हाला त्याच रेटने घेत आहेत। चांगली गोष्ट आहे, 2 रुपये महाग घेतात शेतकऱ्याचा माल, माझ्यासाठी ती आनंदाची गोष्ट आहे। ज्या शेतकऱ्यांचा नक्कीच 2 रुपयाने फायदा होतो, चांगली गोष्ट आहे। माझं काम आहे माझ्यापर्यंत जी माहिती आली ती माहिती तुमच्यापर्यंत सांगणे। आता व्यापारी अजून 2000 भाव कमी सांगितल्याने व्यापारी मला कशाला देणार आहे? कारण मी तुम्हाला व्यापाऱ्याचा नंबर पण देत नाही आहे किंवा तुम्ही ह्याच व्यापाऱ्याकडून माल द्या, ह्याच व्यापाऱ्याला द्या, मी त्याचा प्रचारही करत नाही आहे। मग मला त्याच्याकडून 2000 घेऊन फायदा काय? कोण देणार आहे मला? मला तर वाटतंय जे कमेंट करतायत अशी त्यांनीच मला 2-2 हजार रुपये द्यावे किंवा 1-1 हजार रुपये द्यावे, कारण तुम्ही एवढी मेहनत घेताय, कमेंट करताय। मी सांगितलंय फक्त तुमच्या भागात काय भाव चालला आहे ते कमेंट करा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना काय भाव चालू आहे ते मला पण कळतील आणि इतर शेतकऱ्यांना सुद्धा कळतील, एवढंच म्हणतोय। आणि माझ्याकडे काय भाव मागत आहेत आज आणि हे कशामुळे कमी झालं आहे हे पण आपल्याला कळायला पाहिजे, त्या उद्देशाने मी व्हिडिओ बनवतोय, ते भाव तुम्हाला सांगतोय, काही उठून सांगत नाही आहे। तुमचा आता व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचं काम आहे की आपल्याला माल द्यायचा आहे तर चौकशी करायची, आपल्या भागात काय चालू आहे, तुम्ही कमेंट करा की बाबा आमच्या भागात तर हे भाव चालू आहे, मग तुमच्या भागात एवढे भाव कमी कसं काय झाले? तर त्याचा इफेक्ट काय असतो? आता आजच्याच व्हिडिओमध्ये एका शेतकरी मित्राने 3800 रुपये भाव मागितली आणि एका शेतकरी मित्राने सांगितलं आहे 4200 रुपये भाव, म्हणजे किती डिफरन्स आला? एकतर त्यांनी त्यांचं नाव सांगितलं नाही म्हणून मला काय माहीत नाही, नावानं काही मी ओळखत नाही त्यांना। तर हा प्रकार चालला आहे सध्या ऑनलाईनमध्ये। तर असू शकते, कोणी व्यापारी असू शकतं, मला काय माहीत नाही, जो कमेंट करत आहेत वाईट ते सुद्धा व्यापारी असू शकतो। तर ह्या कमेंट वाचून इतर शेतकरी मित्रांनी जे तर निगेटिव्ह विचार करू नये, कारण आपलं काम आहे फक्त माहिती देणं आणि त्याच्यापासून शेतकऱ्याला काय माहिती मिळेल त्याचा अंदाज घेणं, भावाचा अंदाज मिळणं, हेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करतो आहे, माहिती देण्याचा प्रयत्न करतो आले पिकाबद्दल आणि भावाबद्दल। तर राहिला भावाचा प्रश्न, तर भाव कमी जास्त होणारच आहे। आज रोजी जे आहे तर 4 रुपये 5 रुपयाने कमी झाले, अजून 2-4 दिवसामध्ये वाढू पण शकतील, 4-5 रुपयाने किंवा 8 रुपयाने वाढू शकतील, त्याचं काय सांगता येत नाही। पण हे मार्केट खालीवर करण्याचं काम जे आहे चाललं आहे मुळात, तर हे कशामुळं चाललं आहे? मागं मी सांगितलं होतं की भाव कमी झालेले आहेत,
तर बरेच शेतकरी म्हणताय की बाबा तुम्ही खोटं सांगताय, भाव तर वाढलेले आहेत. आता कमी सांगितले या व्हिडिओमध्ये, कमी झालेत मुद्दामून. तर बरेच शेतकरी म्हणतात एवढे भाव कुठं चालू आहे, काही पण खोटं बोलतात म्हणून. भाव तर 4200 रुपये चालू आहे. म्हणजे हा गैरसमज होतोय ना काहीतरी. तर असू द्या, आपण काय व्हिडिओ बनवणं सोडणार नाही. ज्यांना बघायचे ते बघतील, ज्यांना नाही बघायचे ते नाही बघणार. ह्या छोट्या मोठ्या गोष्टी चालूच असणार आहे. तर आपण बघा, हातात आला विषय भावाचा. आज बघा तुम्हाला थोडक्यात सांगतो की सध्या आले बियाणे काढणं चालू आहे. तर बियाण्यामध्ये आले बियाणे काढायचं आहे तुम्हाला, अजून वेळ आहे. तर तुम्ही एकदा तुमच्या प्लॉटमध्ये जाऊन एखादा बेड खंदून घ्या. ज्यावेळेस तुम्हाला नक्की कळेल की अजून तुमच्या बेनला टाईम असेल तर तुम्ही अजून 10 दिवस थांबू शकता काढण्यासाठी, किंवा तुम्हाला नगदी काढायचं असेल ते तुम्हाला कळून जाईल. जेणेकरून बघा, आता मी काढलेलं आहे बघा, याला आता धुवून घेतलेलं आहे एक बेड काढून मी बघा. तर इथं हे जे छोटे छोटे दिसत आहे तुम्हाला कोंब, हे बघा, हे असे जे छोटे छोटे कोंब दिसत आहे, तर असे जर कोंब जर निघायला लागले, असे जर फुटवे निघायला लागले तुमच्या आल्यामधून, तर असं समजून घ्या की हे बेनं काढणीस आलेलं आहे. आता याच्यानंतर याला जास्त मोठाले फुटवे होऊ द्यायचे नाही आपल्याला. हे जे कोंब आहे का, हे डॉट, हे कोंब, हे जास्त मोठाले होऊ द्यायचे नाही, जेणेकरून तुम्हाला हे वाया जाणार नाही हा डोळा. कारण थोडे मोठे झाले की हा डोळा तोडून फेकावा लागतो लागवडीच्या वेळेस, किंवा मग बेने आपण ज्यावेळेस छाटणी करतो त्यावेळेससुद्धा हे कवळे जे असते, गाठी असतात, एकदा कोंब निघला की तो तोडूनच फेकावा लागतो. त्याला मग काय होतं आहे की बेण्याची जी जर्मिनेशनची जी क्वांटिटी कमी होते. म्हणजे इथं जे कोंब निघणार आहे 1 2 3 4, एका छोट्याशा तुकड्यामध्ये 4-5 कोंब निघले पाहिजे. तर त्या कोंबाची संख्या कमी होते आणि परिणामी त्याची उगवण क्षमतेवर कमी तुमचा परिणाम होणार आहे लागवडीनंतर. कारण त्याला कोंब कमी निघेल, तुम्हाला खर्च जास्त लागेल, तुम्ही औषध जास्त सोडाल. म्हणजे ह्या गोष्टी होऊ नये म्हणून तुम्हाला बेण्यावरतीच चांगलं काम करायचं, चांगलं बेणं लवकर काढायचं आणि स्टोअर करून ठेवायचं. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली शेतकरी मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा. आणि चांगल्या क्वालिटीचं बेणं जे आहे तुम्ही वेळीच काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला जास्त खर्चात पडायची आवश्यकता पडणार नाही. चॅनलवरती नवीन असाल शेतकरी मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती दिलेलं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.